पाणी केवढं आले, कधी कमी झाले खरे अजून लगेच. गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळन करून रेडी झाले. आज जरा वेळानं उठले. आज उठायला 8:30 वाजले आपल्याला. अंघोळन करून सोबत 9 वाजलेले आहेत. आता करायची देवपूजा. आता देवपूजा करून घ्यायची. आज 12 शनिवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण कोण वेळ जाते महाराजांचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, गेल्या शनिवारी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं की बाबा मंदिरात म्हणजे पाणी केवढं होतं आणि मंदिर केवढं बुडते आणि केवढं म्हणजे मंदिर केवढं दिसते, पूर्ण केवढं बुडते हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. कारण की आज आणि आपण जाणार आहे वाडीला. कारण की वाडी म्हणजे पाणी आलं म्हणून आपण जायला सोडायचं नाही. दुसरीकडनं मध्ये पण पाणी आले आपल्या कुरुंदवाडच्या पुलामा, तर तिथनं आपल्याला जायला नाही. तर आपण तिकडनं जायचं आहे जयसिंगपूर, आपलं शिरोळ मार्गे जायचं आहे. तर मित्रांनो, काय पण होते महाराजांचं दर्शन चुकवायचं नाही. तर मस्तपैकी मित्रांनो आता देवपूजा करून घेऊया. देवपूजा करून झाल्यावर नाश्ता करूया. त्यानंतर जायचं आपल्या देवाला. पाणी असलं भयानक आले की नाही तुम्हाला मित्रांनो, आजचा ब्लॉग लय भारी होणार आहे. कारण की मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की एवढं पाणी येणार होतं. कारण की दरवर्षी असंच होते मित्रांनो. मस्तपैकी देवपूजा आवरूया आणि नाश्ता करून निघूया नरसिंहवाडीला महाराजांचं दर्शन घ्यायला. तुम्ही ब्लॉग बघत राहा. आजचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे, इंटरेस्टिंग पण होणार आहे. कारण की पाणी बघून असलं भारी वाटते की नाही तुम्हाला मी ब्लॉगमध्येच दाखवतो. डायरेक्ट वाडीमध्ये पोहोचलोय आपण. हे बघा पाणी, जसं की मी म्हटलेलं आता पाणी कमी झाले. हे बघा पाणी केवढं आलं मंदिरात. हे एवढं पण दिसत नव्हतं, आत्ता दिसायला ये. आता हे सगळं धुवाधुवी चालू आहे बघा. मंदिर दक्षिणद्वार झाल्यावर एवढं पाणी येते आणि परत जाते. हे बघा तर मित्रांनो, दर्शन करूया आणि तुम्हाला प्रॉपर पूर्ण दाखवतो कुठंपर्यंत पाणी आले कुठं नाही. तर मित्रांनो बघा, मंदिर धुवाल्यात, पाणी केवढं आले. पाण्यात उतरलेलो. पाण्यात म्हणजे मंदिरासमोर गेलं की नाही नरड्या पण पाणी आहे. पूर्ण भिजले बघा, मी पूर्ण भिजले. हे बघा पाणी केवढं आहे. पाणी फास्ट उतरलं. आता सकाळी आलं तेव्हा पाणी जरासं होतं. आता इकडं मागा गुडघ्यापर्यंत पाणी आहे. आणि इथं पुढं की नाही गाभाऱ्यात पुढे गेले की नरड्यापर्यंत पाणी आहे. नरड्यापर्यंत होतं, आता बघा कमरेपर्यंत आले बहुतेक. तर मित्रांनो बघा पाणी एवढं वाढलंय. हे बघा आपण दरवेळेस इथं हातपाय धुतोय, कधी दिसणार. आता हे डाम दिसते काय, प्रत्येक वेळी तुम्हाला मी इथे दाखवतो. आता मी इथे वर आहे, अन्नक्षेत्राच्या इथं वर आहे. तर बघा मित्रांनो पाणी कसलं वाढलंय. पाऊस कमी आला पण पाणी आता कमी झाले, नाही तर मग काय पूर्ण मंदिर हे झालं असतं. तर लांबपर्यंत बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो जाऊया आता घरला. मस्तपैकी आपलं दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे. दक्षिणद्वार झाल्यासारखंच आहे आपलं दक्षिणद्वार. म्हणजे इथं अजून दक्षिणेकडे की नाही अजून पाणी आहे. त्याच्यामुळं महाराजांच्या पादुकावरचं पाणी आपण तिथं आंघोळ केलं मस्तपैकी. गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला इथंपर्यंत म्हणजे पाणी, हे जे हे कळस आहे ना, तर आपले जे खांब आहेत की नाही ते खांब म्हणजे जरा हे वरचं गोलच राहिलेलं, गुलाबीपर्यंत पाणी आलं. आता ते कमी झाले पाऊस कमी असल्यामुळं. वर पण पाऊस कमी आहे वाटतं. सगळीजण मस्त आंघोळ करल्या, दर्शन घ्यायला महाराजांचं. तर चला आपण पण आता दर्शन दिन घेतलं, जाऊया आता घरला. मस्तपैकी मस्त वाटलं. तर मित्रांनो बघा केंद्रा कसं राहिले, कधी कमी झाले खरे अजून लगेच पाणी वर आहे की. आणि पाऊस पडला की वाढेल नाही मला वाटते. केंद्रा कसं थांबले बघा मित्रांनो. पाणी अजून याला घासालेच. इकडे काय नाही आहे केंद्राळ. पुलाला सगळं अडकलं, केंद्र अडकले पुलाला सगळं. मला वाटलं इथं पाणी येत असेल म्हणून मी शिरोळकडनं आलो. चला जाऊया मित्रांनो घरला. गाड्या आता पूल चालू झाला आहे. आता मस्तपैकी वाडीसनं आलो. त्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. त्यानंतर आता करणार आहे ड्रॉइंग. हे बघा आले वर ड्रॉइंग करण्यासाठी. अजून कोणती ड्रॉइंग काढायची आहे, काय काढायचं विचार केलेला नाही आहे. तर मस्तपैकी ड्रॉइंग सगळं तुम्हाला दाखवतो, ड्रॉइंग कोणती काढायची आहे. आणि मित्रांनो बघा पाऊस कमी आला आहे, ऊन पडले. हे बघा किती दिवसानं मला वाटते आभाळ गेल्यावर अजून जरा आभाळ दिसतेच, पण ऊन आले हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो कसं झालं की तुम्ही बघितला आजचीला की आपल्या कुरुंदवाड शिरडोन पूल आहे त्यावरनं पाणी केंद्र कसलं तटले. एका साईडला पाणी झाले, एका साईडला केंद्र झाले.
तर ते पुलाला तटले. मंदिरातनं येताना कळाले की म्हणजे पूल चालू आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला जरा जवळ पडलं. विषय नाही. तर तुम्हाला बघितलं तर पाणी केवढं आले, काय आले, फास्ट उतरले पाणी. आता आणि पाऊस जर चालू झाला रेग्युलर तर आणि परत पाणी येईल. तर चला मित्रांनो, मस्तपैकी आता ड्रॉइंग करूया आणि भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. मस्तपैकी ड्रॉइंग काढून झालेले आहे. हे बघा, ही वाली ड्रॉइंग काढली आपण. वर स्टार आहे, खाली एक कॉलम आहे आणि त्या कॉलमवर स्क्वेअर आहे. तर मित्रांनो, ही ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटते, काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या ड्रॉइंगमध्ये आपण येलो, ब्लॅक आणि ऑरेंज कलरचा यूज केला आहे आणि प्लस ग्रे कलरचा यूज केलेला आहे. तर मित्रांनो, ही ड्रॉइंग कशी वाटते, काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओचं तुम्हाला फुल ट्युटोरियल बघायचं असेल, म्हणजे या आर्ट व्हिडिओचं तुम्हाला फुल ट्युटोरियल बघायचं असेल, तर आज रात्री 9 वाजता आपल्या चॅनलवर बघायला मिळेल, सौरभ ढवरे आर्ट चॅनलवर. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करूया आणि शेड्यूल करूया आज रात्री 9 वाजता. आणि ब्लॉग पण एडिट करायला घेऊया आणि शेड्यूल करूया 7:30 वाजता.